ब्लोटिंग किंवा गॅसेस ह्याचं खूप वेगवेगळी लक्षणं आहेत. तर हे आता आपण समजून घेऊया. पोट हे दिसेल एवढं फुगलेलं असणं. सकाळी फ्लॅट असलेलं पोट जेवणानंतर अचानक टाईट किंवा जास्त प्रमाणात फुगल्यासारखं वाटणं. कपडे सुद्धा टाईट व्हायला लागतात. पोटात एक प्रकारचा जडपणा, हलकं काही खाल्लं तरीही पोट खूप भरलंय, गच्च झालंय असं वाटणं. एनर्जी खूप कमी वाटणं. वारंवार ढेकर येणं. पोटातून एक प्रकारचा गर गर असा आवाज येणं. पोट खूप ताणल्यासारखं वाटणं आणि काही नाही खाल्लं तरीही पोटात एक प्रकारचा एक डिस्कम्फर्ट असणं. पोटात अधूनमधून दुखणं. मग हे दुखणं अगदी माइल्डही असू शकतं किंवा एक जोरात क्रॅम्प्स येणं, खूप कळ येणं, अशा पद्धतीचं सुद्धा हे दुखू शकतं. बऱ्याचदा खायची इच्छाच नसणं किंवा भूकच कमी लागणं आणि थोडंसं जरी खाल्लं तरी पोट एकदम फुल आहे, भरलेलं आहे, गच्च आहे असं वाटणं. ॲसिडिटी, जळजळ म्हणजे छातीत जळजळ होणं, आंबट ढेकर येणं, ही सुद्धा लक्षणं आपल्याला दिसू शकतात. आणि बऱ्याचदा पोट नीट साफ न होणं किंवा कॉन्स्टिपेशन ही तक्रार सुद्धा आपल्याला दिसून येते. ह्या तक्रारी असताना अजून समजा काही पुढच्या तक्रारी असतील तर नक्कीच तुम्ही दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की अचानक वजन कमी होणं, स्टूल्समध्ये ब्लड दिसणं किंवा खूप सिव्हिअर पेन होणं पोटामध्ये आणि हे जे ब्लोटिंग आहे हे तुम्हाला अनेक आठवडे हे सतत चालू आहे हे जाणवणं. ही जेव्हा सगळी लक्षणं असतील तेव्हा अजिबात दुर्लक्ष न करता लगेचच त्यावर उपाय करणं हे गरजेचं आहे आणि डॉक्टरांना दाखवणं हे तर अगदीच गरजेचं आहे.